मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागे सारलं, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। आजपर्यंत आपण वरिष्ठांचं ऐकत आलो, आता तुम्ही फक्त माझं ऐका, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। तर आपण सरकारमध्ये गेल्यानं अनेक प्रश्न सुटले, अजित पवारांचं वक्तव्य। वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। महिलेच्या नावावर घर घेतल्यावर सवलत मिळते, महिलांना आदराचं स्थान दिलं पाहिजे, अजित पवारांचं आवाहन। ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर होत नाही, सरपंच कोणत्या विचाराचे आहेत त्यावरून चित्र स्पष्ट होतं, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर, अजित पवारांची माहिती। 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात जरांगेंचं आमरण उपोषण, 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही, आमची लढाई सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्याय मागणीसाठीची, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, ही मागणी संविधानिक, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती। मराठा समाजाला 10 जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल, माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा दावा। एम्पिरिकल डेटानुसार 57% मराठा समाजाला आरक्षण देता येईल, राठोडांची माहिती। मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल, जरांगेंवर उपचार सुरू। मनोज जरांगेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी, जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद। सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, खासदार संजय राऊतांचा आरोप। पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवून राऊतांचा आरोप। राऊत दररोज वेगवेगळे आरोप करतात, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याइतका माझा स्तर खाली गेला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राऊतांवर पलटवार। बडगुजर यांना आणखी खड्ड्यात टाकण्याचं काम राऊत करतायत, भाजप आमदार नितेश राणेंचं भाजप पदाधिकाऱ्याच्या फोटोवरून संजय राऊतांना प्रत्युत्तर। सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर नागपुरात गुन्हे कसे वाढतात, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। तर जालन्याच्या लाठीचार्ज घटनेला गृहमंत्री जबाबदार असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। संसदेत घुसखोरी करणाऱ्यांच्या हातात बॉम्ब असता तर, सुप्रिया सुळेंचा सवाल। देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, सुळेंची केंद्र सरकारवर टीका। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम, 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी। 2024ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल, खासदार संजय राऊतांचा पलटवार। तर वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठीशी, संजय राऊतांचं वक्तव्य। सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर भाजपकडून सत्तेचा गैरवापर, पटोलेंचा निशाणा। जेव्हा जेव्हा काँग्रेस सर्व शक्तिशाली होते तेव्हा विरोधक अफवा पसरवतात, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर अफवांवर लक्ष देण्याची गरज नाही, पटोलेंचं वक्तव्य। नांदेडच्या माळेगाव यात्रेच्या तोंडावर एक नवीन वाद समोर, सारंगखेड्यातील यात्रेच्या अध्यक्षांकडून पशुपालकांची अडवणूक होत असल्याचा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा आरोप। कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटनाला मंत्री हसन मुश्रीफ अनुपस्थित। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने आरोग्य विभाग सतर्क, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची माहिती। मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन। कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू, आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी। 5 जानेवारीला दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा लिलाव, केंद्र सरकारकडून या संदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आता फेरीवाल्यांना नो एंट्री, कचरा चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई।
मुंबईच्या माहुल भागात गॅरेजला भीषण आग, आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान हे जळून खाक. मुंबईच्या मोड देवगडच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण. यावर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जाव, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना. ठाणे शहरामध्ये वाहतूक विभागानं बदललेला झेब्रा क्रॉसिंगचा रंग, आता लाल आणि पांढऱ्या रंगाचा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांसाठी वापर. सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून महत्त्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करणार. फ्लाय 91 कंपनीचा निर्णय. बंगळुरू, हैदराबाद आणि जळगाव या शहरात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय. पुणे शहरातील स्वच्छतागृहांची माहिती एका ॲपवर. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह टॉयलेट सेवा ॲप माहिती देणार. सलग सुट्ट्यांमुळे अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यावर धाव. सलग सुट्ट्यांमुळे कोकणातही पर्यटकांची गर्दी. कोकणातील चव चाखण्यासाठी हॉटेल्समध्ये गर्दी. पर्यटकांचा माशांवर ताव. कोकणातील समुद्रकिनारे सुट्ट्यांमुळे गजबजले, तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटशी सामना करण्यासाठी नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालय तयार. 200 व्हेंटिलेटर आयसीयू बेडची निर्मिती. 20 टन क्षमता असलेली ऑक्सिजन व्यवस्था सज्ज. रायगडच्या बोरघाटामधील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास रायगड पोलिसांना यश. सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर झाली होती वाहतूक कोंडी. सलग सुट्ट्यांमुळे भाविक साईचरणी. शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात 4 ते 5 लाख भाविकांची गर्दी. रविवार आणि नाताळच्या सुट्टीमुळे देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येनं पंढरपुरात. पंढरपुरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहात्म्य पुराण कथेचं आयोजन. कथा ऐकण्यासाठी हजारांच्या संख्येनं भाविक मंडपात उपस्थित. भाविकांना जागा कमी पडण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका. जायकवाडी धरणाच्या पाणथळीमध्ये विदेशी फ्लेमिंगोंचं आगमन. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या यंदा मात्र घटल्याचं चित्र. श्री क्षेत्र शनिशिंगणापूरमध्ये 400 कर्मचारी उद्यापासून संपावर. विविध 10 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता. सलगच्या सुट्ट्यांमुळे शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी. काल दिवसभरात जवळपास 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. सोलापूरच्या बार्शी धाराशिव रस्त्यावर अपघात. उसानं भरलेल्या ट्रॉलीला स्कूटीची धडक. भीषण अपघातात स्कूटीवरील युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला सुरुवात. या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू हे पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगर शहरात 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती. मराठवाड्यातील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती. आई आणि बाळाची प्रकृती ठणठणीत. महिला डॉक्टरांची माहिती. रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन. नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी स्पर्धा. हजारो धावपटू होणार सहभागी. वर्षानुवर्ष म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काचं घर मिळणार. 28 डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या माध्यमातून 265 भाडेकरूंचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार. राम मंदिराचं उद्घाटन भव्य करण्यासाठी मेगा प्लॅन तयार. गृहमंत्री अमित शहांची भाजपच्या बैठकीत रणनीती त्यांनी सांगितली. आगामी निवडणुकीसाठी देखील भाजपची दिल्लीत चर्चा. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण. मंदिराचं काम प्रगतीपथावर. राम मंदिराचे नवे फोटो समोर. साक्षी मलिकनं केलेले आरोप ब्रजभूषण सिंग यांनी फेटाळले. संजय सिंग माझा नातेवाईक नाही, ब्रजभूषण सिंग यांचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.